नमस्कार मित्रांनो. जसं की आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान केलं होतं, डिझेल कमी जाळा, पेट्रोल कमी जाळा आणि ईव्ही गाडीचा वापर करा. तर आपले बुलढाणा जिल्ह्याचे बन्नी सर जे रील स्टार यांच्याशी आज भेट घेणार आहोत आपण, कारण की यांची जी टाटा पंच इलेक्ट्रिक ईव्ही गाडी आहे हे वापरतायत. सर, ही गाडी आपण कधी घेतली? मी डिसेंबर महिन्यात घेतली आहे, डिसेंबरच्या एंडिंगला. आता ही गाडी घेऊन ऑलमोस्ट 6 महिने झालेले आहेत. अच्छा. तर आपण 6 महिन्यामध्ये हिला किती चालवली? ऑलमोस्ट आता 25,000 किलोमीटर चालवली आहे मी म्हणजे 6 महिन्यामध्ये. 25,000 हो. चालली गाडी? हो, आणि कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम आजपर्यंत आलेला नाही. इव्हन गाडीचे टायर पंक्चर सुद्धा नाही झालेले. तर 6 महिन्यामध्ये हिला मेंटेनन्स सर्व्हिसिंग वगैरे काही असेल ना? हो, मी आतापर्यंत 3 सर्व्हिसिंग केलेले आहे. मला पहिल्या सर्व्हिसिंगला फक्त ₹78 खर्च आला. दुसऱ्या सर्व्हिसिंगला काय, 78 रुपये हो, खर्च हो, हो. फक्त? कारण की इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे याला इंजिन नसतं. इंजिन नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्याला खर्च लागत नाही. आणि दुसऱ्या सर्व्हिसिंगमध्ये मला ₹1500 लागले. नॉर्मल सर्व्हिसिंग जे चार्ज करतात तेवढी घेतली, आणि तिसऱ्याला पण ₹1500 लागले फक्त. म्हणजे 6 महिन्यामध्ये 25,000 किलोमीटर आपण गाडी हो, चालवली हो. आणि 78 रुपये प्लस 1500 रुपये असा एकूण खर्च. हो, दोनदा हो. सर्व्हिसिंग केली आपण. तीनदा केली. तीनदा. हां, तिसरीला खर्च किती आला? ₹1500 खर्च. म्हणजे एकूण म्हणजे 3,000. 3,078 रुपये खर्च आला हो, हो, आपल्याला. हो. म्हणजे खूपच कमी आला. हो, हो. आणि दुसरं म्हणजे याला चार्जिंगचे कॉस्ट पण खूप कमी आहे. आता माझ्या घरी सोलार असल्यामुळे मला तर फ्रीज आहे. अच्छा. पण मी जास्त बाहेर फिरतो ना, लांब-लांब टूर असतात माझी. त्याच्यामुळं मला बाहेर कधीतरी चार्जिंग करावं लागते. तर आजपर्यंत मला बाहेर ₹11,000 खर्च लागला चार्जिंगला बाहेर. 11,000 हां, रुपये आणि घरी सोलार असल्यामुळे घरी तर मला फ्रीच येते. अच्छा. हां. म्हणजे 6 महिन्यामध्ये आपल्याला चार्जिंगला एकूण खर्च 11,000 आला. हो, हो. सर्व्हिसिंगला 3,078 रुपये आला. हो, हो. म्हणजे 14,078 रुपये एकूण हो, खर्च हो. झाला. त्यामध्ये 25,000 गाडी आपण चालवली. हो, हो. म्हणजे आता एक किती कमी खर्चामध्ये गाडी चालते. हो, हो. आणि दुसरं म्हणजे आता 25,000 किलोमीटर तुम्ही पेट्रोल किंवा डिझेलनी चालवली असती, तर अप्रॉक्सिमेटली 8 किंवा 9 रुपये किलोमीटरनं पण पकडलं, तर जवळपास ₹1,50,000 पेट्रोल डिझेल लागलं असतं मला आतापर्यंत. तर अच्छा. ह्या गाडीत मला फक्त ₹11,000 लागले. आणि घरी 5,000-6,000 बिल आतापर्यंत. येत बरोबर. तर नाहीच बिल, पण एक आपण कॅल्क्युलेशन केली ॲव्हरेज हां. कॅल्क्युलेशन करा. तर म्हणजे ₹20,000 मध्ये मी 25,000 किलोमीटर गाडी चालवली असं तुम्ही पकडून चाला. बरं. आता ही नवीन गाडी घेतली सर आपण, हिच्यामध्ये जी बॅटरी आहे, हं. तिची किती किलोमीटर पर्यंतची रेंज, म्हणजे नंतर बदला लागेल ना कधी नाही, ना नाही, कधी नाही, तर. नाही. आता कसं आहे माहिती आहे का, मी जी गाडी घेतली, याला मला 8 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे त्यांनी बॅटरीची, अच्छा. आणि 3,00,000 किलोमीटरची. अच्छा. पण आता जी नवीन टाटा पंच फेसलिफ्टचं व्हर्जन आहे, त्यामध्ये लाईफ टाईम वॉरंटी आलेली आहे बॅटरीसाठी. अच्छा. बॅटरीला कुठल्याही प्रकारचं काहीच होत नाही, आणि झालं तर बॅटरी रिप्लेस करून मिळते तुम्हाला. तुम्ही 5 वर्षांनी खराब झाली, 10 वर्षांनी झाली, तरी बॅटरी तुम्हाला रिप्लेस करून मिळते. त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही. बॅटरीची कॉस्ट काय ते? बॅटरीची कॉस्ट जास्त नसते, पण आता लाईफ टाईम वॉरंटी असल्यामुळे तर फ्रीच राहते बॅटरी. कारण की अच्छा. तुम्ही कधीही खराब झाली, कधीही शोरूमला घेऊन गेले, तर ते तुम्हाला दुसरी बॅटरी देणार रिप्लेस करून. आपण फॅन्स लोकांना काय सजेशन देणार? मी त्यांना एवढंच सांगणार, की बाबा पेट्रोल डिझेलची गाडी घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल की पण इलेक्ट्रिक गाडीला खूप वेळ लागतो, की असं काही नाही आहे. एकदम स्मूथ चालती, एकदम व्यवस्थित चालती. मी 6 महिने झाले वापरतोय. कुठल्याही प्रकारचा काहीच काहीच इश्यू आलेला नाही गाडीमध्ये. गाडी एकदम स्मूथ चालती. इव्हन गाडीचे टायर पंक्चर सुद्धा झालेले नाही आजपर्यंत. आणि दुसरं म्हणजे कॉस्ट खूप कमी लागते. त्यामुळे आपण खूप ठिकाणी, आता मी टू व्हीलर माझी वापरलीच नाही, मागचे 6 महिने झाले मी घरी लावून दिलेली. मी फक्त अच्छा. फोर व्हीलरनं फिरतो. अच्छा. तर तुम्ही ईव्ही घ्या. ईव्हीवरती हे वाला लोकं म्हणतात, की इन्फ्रास्ट्रक्चर नाही भारतामध्ये ईव्हीसाठी. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक 30 किलोमीटर किंवा 20 किलोमीटरमध्ये तुम्हाला ईव्हीचं चार्जिंग स्टेशन मिळूनच जाईल. अच्छा. असं होतच नाही, की ईव्हीचं चार्जिंग स्टेशन नाहीये. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरात अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला शोधावं लागतं ते ऑनलाईन. बाकी अच्छा. काही. बरं, एक प्रश्न असा होता आमच्या फॅन्स लोकांना, हं, हं. की बुवा याची गाडीची किंमत किती आहे? ठीक आहे. आता मी जी घेतली हे टॉप मॉडेल आहे पंच. अच्छा. एनपॉवर्ड प्लस. अच्छा. तर याची प्राइस मी तेव्हा 12 लाखात घेतलेली. आता याच प्राइस मध्ये तुम्हाला नवीन फेसलिफ्ट येते. त्यामध्ये बॅटरी पॅक पण त्यांनी वाढवून दिलाय. अच्छा. माझी 30 किलोवॅटची बॅटरी पॅक आहे. अच्छा. आता जो नवीन फेसलिफ्ट त्यामध्ये 40 किलोवॅटची आली आहे. अच्छा. म्हणजे ती ऑलमोस्ट तुम्हाला पावणे 400 ते 400 किलोमीटरची रेंज हमखास देते. हमखास देते. हो, हो. अच्छा. तर मित्रांनो, आपण बघू शकता, आपण रील स्टार बन्नी सर यांचा इंटरव्ह्यू घेतला, सगळी माहिती त्यांच्या गाडीबद्दल विचारपूस केली आणि स्वतः गाडी वापरतायत. कसं आहे, वापरणाराही सांगू शकतो गाडीची कंडिशन काय राहते, गाडीला खर्च किती लागतो, कशी येते, काय येते. जर गाडीमध्ये काही इश्यू असते, त्या सरांनी क्लिअर सांगितलं असतं, मी घेऊन पस्तावलो, तुम्ही घेऊ नका. पण त्यांनी बेनिफिट एवढं सांगितलंय, की गाडी पेट्रोलपेक्षा, डिझेल आणि पेट्रोलच्या गाडीपेक्षा EV चार्जिंग गाडी खूप स्वस्तात पडते. एकदा जातात पैसे, पण मग पेट्रोल डिझेलचं टेन्शन राहत नाही आणि कमी खर्चामध्ये आपण कुठेही फिरू शकतो. या गाडीची खासियत काय? या गाडीमध्ये चिल्ड एसी आहे, बरोबर ना? हो, चिल्ड एसी आहे. हो. स्टेअरिंग कसं आहे याचं?
ऑटोमॅटिक गाडी आहे हा. आणि एसीचा म्हणजे एसी तुम्ही कितीही वापरा जास्त चार्जिंग जात नाही. हा. आणि मेन म्हणजे जे पेट्रोल डिझेलची गाडी जशी असते सेम आहे, फक्त यामध्ये इंजिन नसतं. बरोबर. इंजिनचं आहे की बॅटरीज असतात. स्पीड कशी गाडीची? गाडीची मी म्हणजे स्पीड आपण कितीही चालू शकतो, तिथे मीटरवरती दिलेले 200-300च्या पण स्पीडनं पळू शकतो, पण हो. आपले रोड तसे नाही. बरोबर. त्यामुळे एवढ्या स्पीडनं तुम्ही पळू नका. मी 70-80च्या स्पीडनं चालवतो, त्यापेक्षा मी जास्त चालवायची कोणाला सजेशन देत पण नाहीये. बरोबर आहे. कारण की तुम्ही ड्राईव्ह सेफली करा, बाकी काही नाही. बरोबर. बघा, रील स्टार असून जिम्मेदारीनं ते आव्हान करतात लोकांना, की बुवा गाडी एकदम सॉफ्टली चालवा, स्लो चालवा. कारण की ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस राहतात. गाडीची स्पीड भरपूर आहे, पण आपण स्पीडनं गाडी न चालवता हळूवारपणे चालवणे. बरं, गाडीचं मी म्हणू लागलो सर, ऍक्सिडेंट जर बाय चान्सेस जर असेल तर एअरबॅग वगैरे काही आहे का? हो, गाडीला 8 एअरबॅग आहेत. 8 एअरबॅग. हो, आणि प्रत्येक टाटाच्या कुठलीही गाडी घ्या तुम्ही, 6, 8, 10 या प्रकारे तुम्हाला एअरबॅग मिळून जातील. त्यामुळे अच्छा. सेफ्टी, आणि टाटा म्हणल्यावर सेफ्टीसाठी तर 5 स्टार आहे. तुम्ही ते हो. विसरूनच जा सेफ्टीसाठी. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. भरपूर गाड्याचे ॲक्सिडेंट्स माझ्या Instagram आयडीवर पण मी टाकलेले आहे, की जिथे डेंजर ॲक्सिडेंट झालेले. गाडी टाटाच्या गाडीचं, पण वाचले लोकं. हो. तर टाटा म्हटले की सेफ्टी आहे, काय अडचण नाही. प्रश्न माझा असा आहे, की गाडी आपण ही पर्चेस कुठून केली? जालनामधनं मुठा मोटर्स. अच्छा, हां, संभाजीनगर रोडला मुठा मोटर्स आहे. अच्छा. तिथनं घेतलेली आहे. मला मुठा मोटर्सला फक्त एकच सांगायचं आहे, की प्लीज तुम्ही कव्हर ज्या पांढऱ्या दिल्यात त्या लवकर मिळतात. मला तुमच्याकडनं, मी तुमचं एवढं प्रमोशन करतो, एवढं तुमच्याकडे कस्टमर पाठवले. मला तुम्ही कव्हर टाकून द्या लेदरच्या. आणि माझे जेवढे पण फॉलोअर्स आहेत त्यांनी कमेंटमध्ये मुठा मोटर्सला टॅग करा आणि तिथं लिहा की लेदर कव्हर असे त्यांना कमेंट करा.